नमस्कार, कसे आहात आपण? नक्कीच ठीक असाल. आज परत एकदा तुमच्यासाठी खूप युजफुल आणि पॉवरफुल ट्रिक्स अँड टूल्स घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करायला विसरू नका. आजची आपली पहिली ट्रिक आहे तांदळासाठी. आपण डिसेंबर महिन्यामध्ये थोडेसे तांदूळ स्वस्त झाले की जास्त स्टोअर करून ठेवतो किंवा दुकानातून 5-10 किलो तांदूळ तर प्रत्येकजण आणतच असतो. पण हे तांदूळ जर घरामध्ये जास्त दिवस राहिले, 8-15 दिवस जरी राहिले, तरी यामध्ये किडे, छोट्या-छोट्या आळ्या वगैरे लागतात आणि सगळ्यात मोठा प्रश्न येतो की हे साफ करणं आणि सगळ्यात कंटाळवाणं काम असतं. तर ह्या तांदळाला किडे, आळ्या लागू नये यासाठी आपण एक छोटासा उपाय करणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं आपल्या घरातले एक चुटकीभर मीठ तांदळाच्या प्रमाणानुसार टाकायचं आहे. जर तुमच्याकडे जास्त तांदूळ असतील तर तुम्ही जास्त टाकू शकता. मीठ टाकून आपल्याला पूर्णपणे तांदळाला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण मीठ शेवटपर्यंत जाईल. आणि जर तुम्ही चाळणीनं चाळून घेतलं किंवा गाळणीनं गाळून घेतलं तरी हे मीठ पूर्णपणे खाली गळून जातं. आणि आपण तर तांदळाचा वापर धुवूनच करत असतो, त्यामुळे नाही गाळले तरी धुतल्यामुळं मीठ पूर्णपणे विरघळून जातं. या पद्धतीनं जर तांदूळ स्टोअर केले तर खूप दिवस तांदूळ टिकतात, अजिबात खराब होत नाही, किडा किंवा आळी कसलीही लागत नाही. आणि बाजारातले वेगवेगळे महागडे पावडर आणून विकत लावण्यापेक्षा आपण घरगुती पद्धतीनं नुसतं मीठ टाकल्यामुळं तांदूळ खूप छान राहतात, अजिबात खराब होत नाहीत. ट्रिक खूप छान आहे, नक्की ट्राय करून पहा. यानंतरची आपली ट्रिक आहे किचनमध्ये कांद्यासाठी. कांदा तर सगळेजण खातात, आवडीने खातात, पण ह्या कांद्याचा आज आपण असा आगळा-वेगळा उपयोग करणार आहोत, जेणेकरून आपली किचनमधली सगळ्यात मोठी समस्या सुटणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, कांद्याला थोडं-थोडं कट करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही अगदी खराब झालेला कांदा वापरला तरी चालेल किंवा छोटा-मोठा कांदा वापरला तरी चालेल. तर काय करायचं आपल्याला, हे कांदे कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला यावर थोडंसं एक अर्धा झाकण डेटॉल कांद्याला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे. आणि डेटॉल लावल्याच्या नंतर काय करायचं आहे, हे कांदा जो आहे तो आपल्याला किचनच्या खाली ब्रेसिनमध्ये आणि जिथं जिथं आपल्या घरामध्ये कॉक्रोच येतात तिथं तिथं हा कांदा ठेवायचा आहे, जेणेकरून अजिबात आपल्या घरामध्ये कॉक्रोच येणार नाही. आणि कांद्याच्या आणि डेटॉलच्या स्मेलमुळं ते जरी आले तरी पूर्णपणे पळून जातील. या ट्रिकमुळं कसं घरातली कॉक्रोचची समस्या पूर्णपणे दूर होणार आहे. कारण कॉक्रोच म्हटलं का एकदम किळसवाणा प्रकार असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये आजकाल तर खूप जास्तच झालेले आहे. आपल्याला हे जिथं जिथं कॉक्रोच येतात तिथं तिथं आपल्याला हा कांदा गॅसवर म्हणा, शेगडीवर रात्रीच्या वेळी भरपूर कॉक्रोच येतात, तर हा कांदा आपल्याला असा ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या घरात कॉक्रोच येणार नाहीत. संध्याकाळी जे आपलं ब्रेशिन असतं, सिंक असतं, तिथल्या पाईपामधून भरपूर सारे कॉक्रोच आतमध्ये येत असतात. तर हे कॉक्रोच पाईपच्या बाहेर किंवा सिंकमध्ये अजिबात येणार नाहीत. त्यासाठी आपल्याला रात्री असा कांदा टाकून ठेवायचा आहे, जेणेकरून अजिबात एकही कॉक्रोच येणार नाही. आणि आले तरीही ते त्या उग्र वासामुळे, स्मेलमुळे पूर्णपणे पळून जातील किंवा मरून जातील. नक्कीच ही ट्रिक 3-4 दिवस आजमावून पहा. तुमच्या घरात अजिबात कॉक्रोच तुम्हाला दिसणारसुद्धा नाहीत. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून, जेणेकरून मला पण माहिती होईल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. ही होती कांद्याची गॅसवर कमाल. नक्कीच ट्राय करून पहा, तुमच्या घरात सुद्धा कॉक्रोच अजिबात दिसणार नाहीत. यासमोरची आपली ट्रिक आहे विक्स संदर्भात. आपण विक्स किंवा इथं आपण व्हॅसलिनचा पण उपयोग करू शकतो. आपल्या मुलांची किंवा आपले भरपूर वेळा कान दुखतात, कानामध्ये काही मळ वगैरे झाला तर भरपूर वेळा कान दुखतात. तर हे आपल्याला टाळण्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे. थोडासा आपल्याला कापूस घ्यायचा आहे. कापूस म्हणण्यापेक्षा रुई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला विक्स असं पूर्णपणे गुंडाळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला विक्स बाहेर दिसणार नाही. आणि हे विक्स आपण जर कानामध्ये ठेवलं तर आपला कान जो दुखत असतो तो पूर्णपणे कमी होतो. एकदम 3-4 तासासाठी आपल्याला हे कानामध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून अजिबात आपल्याला त्रास होणार नाही. हे जेल असल्यामुळं आपण विक्स किंवा इथं आपल्याला हे पण घेता येईल, व्हॅसलिन पण घेता येईल. पण व्हॅसलिनपेक्षा विक्स जर घेतलं तर कान आतून एकदम असा शेकल्यासारखा असतो. मी स्वतः हा उपाय करून पाहिलेला आहे. मला माझ्या आजीनं हा उपाय सांगितलेला होता. कानामध्ये जर आपण 3-4 तास जर हे ठेवलं तर आतमधून जे कानामध्ये जी बिमारी झालेली असते ती पूर्णपणे निघून जाते आणि आपल्याला भरपूर अशी राहत मिळते, जेणेकरून
आपल्याला डॉक्टरकडे सुद्धा जाण्याची गरज नाही. पण जास्तच जर कान दुखत असेल आणि खूपच जास्त त्रास होत असेल, 4 तासाच्या नंतरही तुमचा कान थांबत नसेल, तर एकदा नक्की तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्यायला काही हरकत नाही. पण ट्रिक खूप छान आहे. आपण जरी कानाला काही त्रास जरी होत नसला तरी कान शेकल्यासारखा होतो. आपण सगळ्यांनी करून पाहायला काही हरकत नाही आहे. त्यानंतरची आपली ट्रिक आहे, आपले मुलं जेव्हा अभ्यास करत असतात तेव्हा आपण त्यांच्या डोक्याची मालिश करून देतो, डोक्याला ऑइल लावून देतो. पण सहजासहजी आपण काय करतो, ऑइल काय करतो, हाताने घेतो आणि लावून देतो. पण हे हातानं न लावता काय करायचं, आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि कापसाने ऑइल आपल्याला लावायचं आहे, जेणेकरून ऑइल पूर्ण स्कलपर्यंत पोचतं आणि पूर्णपणे आपल्या मुलांना छान थंड आणि आराम मिळतो. अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण डोक्यामध्ये ऑइल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ऑइलसुद्धा आपलं वाया जाणार नाही आणि पूर्ण स्कलपर्यंत पोचल्यामुळं आपल्या मुलांचे जे केस वगैरे गळतात ते सुद्धा गळणार नाहीत. या पद्धतीने आपल्याला ऑइल लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याची पूर्णपणे व्यवस्थित अशी केसांची हळूहळू मालिश करायची आहे, जेणेकरून मालिश करताना त्याला केस दुखले पण नाही पाहिजे, त्यांना त्रास पण झाला नाही पाहिजे आणि आपल्या मुलांना पण अगदी व्यवस्थित वाटलं पाहिजे. जर आपण या पद्धतीनं जर आपल्या मुलांची मालिश करून दिली तर त्यांना किती झोप लागत असली तरी त्यांचं डोकं एकदम शांत होतं, झोप लागत नाही. आणि जिथं मुलं 1-2 तास अभ्यास करतात तिथं नक्कीच दुप्पट तिप्पट वेळ म्हणजे 2 ते 4 तास नक्कीच करू शकतात. त्यांचंही मन आनंदी वाटतं, त्यांनाही डोकं शांत वाटतं. आणि मालिश करताना एक लक्षात ठेवायचं आहे, त्यांची केसाची जिकडनं वळण आहे तिकडनंच आपल्याला असा हात फिरवत राहायचा आहे, जेणेकरून केस विस्कटणार नाहीत. आणि मालिश थोडीशी हलक्या हाताने करायची आहे. आणि आपले जे नखं असतात ते नखं आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्याला स्कलला असे चिटकले पाहिजे. या पद्धतीने आपण मालिश करू शकतो. तुम्ही तुमच्या मुलांची डोक्याची मालिश करून देता का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्याच आया करतात, पण एक आपली प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते, पद्धत वेगळी असते. ह्या पद्धतीने तेल लावून पहा, नक्कीच आपल्या मुलांना आराम मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त ऑइल लावताना एक लक्षात ठेवायचं आहे, कापसामुळं किंवा रुईनं ऑइल लावायचं आहे, जेणेकरून स्कलपर्यंत पूर्णपणे ऑइल पोहोचेल आणि स्कल एकदम व्यवस्थित ऑइल पूर्ण डोक्यामध्ये स्प्रेड होईल. यासमोरची आपली ट्रिक आहे बटाट्यासाठी. आजकाल बाजारामध्ये नवीन बटाटे आलेले आहेत. हे जर बटाटे आपण उकडायला असेच ठेवले तर काय होतं, त्याची पूर्णपणे अशा भेगा पडतात किंवा जे साल असते तिला पूर्ण अर्ध्याच्या वर बटाटा सालीला चिटकून येतो. तर हे असं होऊ नये, पण म्हणून आपण एक छोटीशी ट्रिक पाहणार आहोत. अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे बटाटे पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण जेव्हा उकडायला ठेवण्याच्या अगोदर त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातलं थोडंसं मीठ त्यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून मीठ घातल्यामुळं त्या बटाट्याला भेगा पडणार नाहीत किंवा ते सालीसगट सालीला चिटकून बटाट्याचा कुठलाही भाग येणार नाही. तर ट्रिक खूप छान आहे, नक्की फॉलो करून पहा. किचनमधल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपण छोट्या छोट्या ह्या ट्रिकमुळं अगदी सोप्या आणि सहज करू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे बेल आयकॉन ऑन ठेवा, जेणेकरून अशाच नवीन नवीन ट्रिक्स आणि टूल्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील.